हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मोत्याचा बाजूबंद। हा बाजूबंद तुम्ही गोल्डन मण्यात सुद्धा करू शकता किंवा ह्या मोत्यामध्ये सुद्धा करू शकता। कोणत्याही ह्याच्यात केलं तरी छानच दिसतो तो। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलवर प्रेस करा, म्हणजे मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सगळ्यात अगोदर येईल। चला तर मग आपण आता सुरू करू मोत्याचा बाजूबंद कसा बनवायचा ते पाहू। त्यासाठी लागणार आहेत आपल्याला हे छोटे साईजचे मोती घेतलेत मी, आणि हे डायमंड आहेत लाल कलरचे, हिरव्या कलरचे। हे जर नसतील तर तुम्ही कलरचे मोती वापरले तरी चालतील। हे गोल अशा प्रकारचे मिळतात, असे असतात। आणि हे छोटे गोल्डन मणी, एकदम छोटी साईज घेतली मी गोल्डन मनीची। ही वायर आहे, ही लेस आहे हाताला बांधण्यासाठी करणार आहे आपण। बाजूबंदाला जे बांधायसाठी लागणार आहे ती लेस वापरणार आहे, ही कात्री। चला तर मग आपण बनवूया मोत्याचा बाजूबंद। तर त्यासाठी सुरुवातीला मी 6 घेणार आहे मोती। सहा मोत्याचा राऊंड करायचा अगोदर। डबल मी 6 मोत्यातून फिरून घेतलेले। आता हा आपला 6चा राऊंड झाला। आता 4चा राऊंड करायचा आपल्याला। त्यासाठी ऑलरेडी एक आहे इथं, 3च घ्यायचे आता मोती। अशा प्रकारे आता परत एक 6चा राऊंड घेणार आहे। त्यासाठी 5 घ्यावे लागणार आहेत आपल्याला। हा धरून 6 होतात म्हणजे। अशा प्रकारे एक 6चा, एक 4चा, एक 6चा। आता 4चा करणार आहे, तिथं 3 येणार आहेत आता। ओढून घ्यायचं प्रत्येक वेळेस, म्हणजे टाईट होतं ते। असं एक 6चा, एक 4चा, एक 6चा, एक 4चा, असं तुम्हाला जेवढे लांब बाजूबंद पाहिजे असा जेवढा पाहिजे तेवढा करायचा तुम्ही। ठीक आहे, आपण आता असंच सेम प्रोसिजर हीच आहे, अशा प्रकारचंच करून घेऊया पट्टी। मी आता एवढी पट्टी करून घेतलेली आहे। आता आपण इथं हे 4 घातलेत मी, 4चं सर्कल केलंय, तेव्हा एक मधला लाल घातला। आता आपण इथं लाल 5 घेणार आहोत, म्हणजे लाल डायमंड मण्यांचं 6चं सर्कल करणार आहोत। मध्ये आपण डिझाईन करणार आहोत थोडीशी। अशा प्रकारे प्रत्येक वेळेस डबल ओढून घ्यायचं, म्हणजे एकदम जाम बसते ते, हलत नाहीत मणी आपले। आता अजून एक लाल करून घेणार आहोत राऊंड। 5च घालणार आहे आता इथं, 4 न घालता, म्हणजे 4चा राऊंड न करता 5चा करणार आहे, 6चा राऊंड करणार आहे मी। अशा प्रकारे आता हे 2 राऊंडच्या मधले जे 2 मणी आहेत, हे 2 मणी, 1 आणि 2, त्या 2 मण्यातून सुई मी वर काढणार आहे। आणि इथं 6चा राऊंड तयार करायचा होता वरती आपल्याला, म्हणजे आपण थोडीशी मध्ये सेंटरला थोडीशी डिझाईन तयार करणार आहोत।
आता इथे 4 घ्यायचे आपल्याला, म्हणजे 6चा राऊंड तयार होईल. ह्या 2 मधून परत घ्यायची. नीट बघा, मी तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारे. ह्या आधी 6चा एक राऊंड केला, परत 5 होऊन परत एक 6चा राऊंड केला आणि इथून मधल्या 2 मधून सुईवर काढून परत 4 मणी घेतलेत आपण आणि 6चा राऊंड केला. आता इकडच्या बाजूने आपण इथं खाली येणार आहोत, म्हणजे खाली एक थोडंसं सर्कल तयार करायचं, म्हणजे 6चाच करायचं ते पण. आता हे 2 मधून काढणार आहे आणि इथे 4 घेणार आहेत, 4 लाल कलरचे. परत ह्या 2 मण्यातून घेणार आहोत, म्हणजे 6चं. हे आपण अशी मध्ये सेंटरला डिझाईन तयार केली आहे. आता इकडं आपण असंच अगोदर 4 घेणार, 3 घेणार आहोत, म्हणजे 4चं होते होईल राऊंड तयार आणि नंतर 5-5 घालणार आहे, म्हणजे 6चे राऊंड तयार होतील. यस. सेम हीच प्रोसिजर. आता तुम्हाला जेवढं लांब पाहिजे तेवढं तुम्ही लांब करू शकता. आपल्या हाताच्या मापाने आपण करायचं. तर एवढं मी पट्टी करून घेतलेली आहे, तुम्हाला दाखवते. आता आपली ही पट्टी पूर्ण झालेली आहे अशी. आता आपण एक एक छोटा गोल्डन मणी घेणार आहोत आणि जिथं आपले 4 आहेत, 4चं सर्कल आहे तिथं आपण ह्या गोल्डन मणी घालणार आहोत. म्हणजे ही जागा आहे ती भरून काढणार आहोत. छोटा गोल्डन मणी घेऊन अशा प्रकारे बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल असं. इथून घेतलं मी हे 4च्या गॅपमध्ये. 4चं जिथे राऊंड आहे त्याच्या साईडला दोन्हीकडे आपण एक एक गोल्डन मणी घालणार आहोत आणि ह्या दोन्ही मधून घेणार आहोत सुई. यश. म्हणजे फक्त जिथे 4चा राऊंड आहे तिथेच आपण एक एक गोल्डन मणी घालणार आहे. आणि ह्या दोन्ही मधून पण घ्यायचं. 6च्या राऊंडच्या दोन्ही मधून घ्यायचं आणि 4चे राऊंड जिथं आहे त्याच्या मण्याच्या दोन्ही साईडला एक एक गोल्डन मणी घालायचं. प्रत्येक ठिकाणी असं गोल्डन मणी घालून घ्यायचं. इथं पण आपण घालणार आहोत एक एक गोल्डन मणी, असं इथपर्यंत शेवटपर्यंत घालून हे सगळीकडेच घालून घेणार आहोत. आता आपली ही पूर्ण पट्टीला मी हे अशी गोल्डन मण्यांची बॉर्डर घालून घेतलेली आहे. फक्त 4चं जे सर्कल आहे त्या साईडनीच एक एक मणी घातलेला आहे हे असं पूर्ण. आणि इथं फक्त 1 2 3ला घातलेलं आहे. असं छान आपली ताट पट्टी झालेली आता व्यवस्थित. आता आपण इथं फक्त 1 2 3 1 2 3 मध्येच मणी घालणार आहोत. 1 2 3. इथे घालणार आहोत लाल आणि इथे हिरवा घालणार आहोत इथं असं. आणि इथे पण हिरवा लाल हिरवा असं घालणार आहोत. 3 फक्त 6च्या राऊंडमध्ये घालायचे. फक्त जिथं 6 मण्या मोत्यांचा जे राऊंड आहे ना त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला. आणि ह्याच्यात एक एक मोती घालणार आहोत छोटा. हा मोती आहे ना हा याच्यात घालणार आहोत याच्यामध्ये. यस यस. आता ही आपली पट्टी पूर्ण तयार झालेली आहे बाजूबंदाची. इथे मी हिरवा लाल लावलेला आहे, त्याच्यामध्ये एक एक छोटा मोती लावलेला आहे. आता आपण वायर न घेता मी दोरा घेतलाय. आता ह्या दोऱ्याने आपण काय करणार आहोत, इथून ह्या मधल्या डिझाईनच्या साईडच्या मोत्यातून घेतले मी.
आता इथे 2 मोती लावणार आहेत मी. इथे 2 मोती आणि इथे 2, इथे 2, इथे 2 असे 6 मोती लावणार आहे. म्हणजे वरच्या डिझाईनला आपण बॉर्डर करणार आहोत. आता ह्या गोल्डन मण्यातून घेणार आहे. अशा प्रकारे हे आपण गोल्डन मण्यातून घेणार आहे. इथून असं मी खाली काढलेलं आहे. आता इथून 9 मणी घेणार आहे मी. असे नुसते मोतीच घेणार आहे. इथे पांढरे मोती 9 घेणार आहे आणि इथून इथं जोडणार आहे असं. आणि इथून परत इथे असं थोडीशी डिझाईन करणार आहे खाली झुरमुळ्या टाईप. 9 मोती घेणार आहेत. नऊ मोती घेतलेत मी आता आणि हे इथे जोडणार आहे. पांढऱ्या मण्यातून इकडे काढणार आहे अशा प्रकारे. आणि आता इथून मी एक 6 मणी घेणार आहे. हे 6 मणी घेतलेत मी आता आणि इथं एक गोल्डन छोटा मणी घेणार आहे आणि एक हिरवा घेणार आहे. आणि परत एक गोल्डन घेणार आहे आणि हा गोल्डन मणी सोडणार आहे असा आणि फक्त हिरव्यातून वर सुई काढणार आहे अशा प्रकारे. आता एक गोल्डन मणी घ्यायचा आणि परत हे 6 इकडे घेतले तसे इकडे 6 घ्यायचे म्हणजे आपलं डिझाईन पूर्ण होईल. आणि साईडला थोडेसे मणी लावायचे. असं हे अशी डिझाईन झाली. म्हणजे इथून जसं पांढऱ्यातून काढलं तसं ह्या पांढऱ्यातून काढणार आहे मी. हे अशी इकडे घेणार आहे डिझाईन. सुई काढणार आहे बाहेर. अशी तयार झाली आपली डिझाईन. आता इथे मी 2 मणी घालणार आहे. एक आधी गोल्डन मणी घालणार आहे आणि 2 मोती घालणार आहे. परत एक गोल्डन मणी घेऊन लाल कलरचा हा डायमंड घेतलाय क्रिस्टल टाईप आपण. आणि इथून हा गोल्डन सोडून ह्या लाल मध्ये घालणार आहे अशा प्रकारे. आता अशीच डिझाईन मी इथे पण करणार आहे. आता आपलं हे दोन्हीकडे पण मी लावून घेतलेलं आहे. हे आता आपला बाजूबंद पूर्ण तयार झालेला आहे. फक्त आपण आता इथं ह्याला बांधण्यासाठी ही लेस आहे. लेसमध्ये एक एक मणी घातला, हा मोती घातलाय आणि तो मोती फक्त यातून असं घेऊन अशी गाठ मारायची म्हणजे सुटणार नाही, व्यवस्थित बसेल आपलं. यस, दोन्हीकडे पण तसंच करायचं. अशा प्रकारे आपला बाजूबंद पूर्ण तयार झालेला आहे, मोत्याचा बाजूबंद. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेलवर प्रेस करा म्हणजे मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सगळ्यात अगोदर येईल.
आहे.